नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ट्यूशन ब्रेन ट्रेनमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पेपर सेकंड 10th स्टँडर्ड चॅप्टर 1 सिमिलॅरिटीचे प्रिवियस इयर क्वेश्चन पाहणार आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, इथे या युनिटमध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल माहीत पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? 1/2 बेस इंटू हाईट, हा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा फर्स्ट टॉपिक आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये युनिट नंबर 1 मध्ये सिमिलॅरिटीमध्ये रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. ठीक आहे, तर रेशो काढायचा आहे आपल्याला 2 ट्रायंगल्सचा. तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे काय असतो तो, 1/2. आता बघा इथे 2 ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहे, ABC आहे आणि दुसरा आहे PQR. ठीक आहे, तर इथे बेस काय आहे? फर्स्ट ट्रायंगलमध्ये BC आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये QR आहे. फर्स्ट ट्रायंगलमध्ये हाईट काय आहे? AD आहे आणि सेकंड ट्रायंगलमध्ये हाईट आहे RS. ओके, तर आपण कसं लिहिणार इथे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 BC इंटू AD, बेस इंटू हाईट. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? समजा इथे 1/2 QR इंटू PS, QR बेस इंटू हाईट. ओके, बघा आता काय होईल? 1/2 आपण कॅन्सल करणार, आपल्याला मिळेल BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ठीक आहे, हा झाला रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. ओके, आता याच्यामध्ये 2 कंडिशन येतात. फर्स्ट कंडिशन आहे इक्वल हाईट्सची आणि सेकंड आहे इक्वल बेसची कंडिशन. ठीक आहे, तर फर्स्ट कंडिशनमध्ये बघा आपल्याकडे इथे 2 ट्रायंगल्स दिलेले आहे, ABC आणि PQR. या दोनही ट्रायंगलमध्ये बघा तुम्ही मित्रांनो, हाईट जी आहे ती सेम आहे. जर इक्वल हाईट असली तर कसं होईल? ठीक आहे, तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC बेस इंटू हाईट, बघा 1/2 तो आधीच कॅन्सल झालेला आहे. BC इंटू AD, BC इंटू AD आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय असते आपल्याकडे? QR इंटू PS. ठीक आहे, तर बघा AD किती आहे आपल्याकडे? AD आहे H आणि PS किती आहे? तो पण H आहे. तर H कॅन्सल होईल, इज इक्वल टू आपल्याला मिळते BC अपॉन QR. म्हणजे जो रेशो आहे एरियाचा तो प्रपोर्शनल कोणाला आहे? बेसला. बघा बेसच राहिला फक्त इथे, BC अपॉन QR. ओके, सेकंड कंडिशन इक्वल बेसची आहे. बघा इथे आपल्याला 2 ट्रायंगल दिलेले आहे, ABC ABP. बघा या दोनही ट्रायंगलमध्ये बेस सेम आहे, AB. ठीक आहे, आणि AB समजा आपण B घेतलेला आहे इथे, स्मॉल b. तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP. एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय आहे आपल्याकडे? या फॉर्म्युल्यावरून बेस इंटू हाईट. बेस आहे AB, हाईट आहे CD आणि ट्रायंगल ABP साठी बघा काय आहे? बेस AB आणि हाईट आहे PQ. ठीक आहे, आता AB आपल्याकडे आहे B, आपण इथे पुट केला आहे B. बघा इथे BB काय होईल? कॅन्सल होईल. तर आपल्याला काय मिळते? CD अपॉन PQ. तर हा जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा, रेशो जो आहे एरियाचा, तो आपल्याला प्रपोर्शनल मिळत आहे बेसला, हाईटला. ठीक आहे, हाईटला काय मिळेल आपल्याला? प्रपोर्शनल मिळेल. चला एक्झाम्पल बघा मित्रांनो. एक्झाम नोव्हेंबर 2020 आला होता हा क्वेश्चन. एक्झाम्पल आहे, इन द गिवन फिगर सेगमेंट AB परपेंडिक्युलर टू BC. बघा AB परपेंडिक्युलर आहे BCला आणि सेगमेंट जी आहे CD, ही बघा CD
ही परपेंडिक्युलर आहे, पुन्हा बी सीलाच आहे. इफ ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, किती दिला आहे 3 सेंटीमीटर, आणि सी डी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ओके, फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी सी बी, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा काय काय गिवन दिलं आहे ते लिहून घ्यायचं आधी. काय गिवन आहे आपल्याला, सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी. नेक्स्ट सेगमेंट डी सी परपेंडिक्युलर टू बी सी. ओके, आणि आपल्याला व्हॅल्यू दिली आहे ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर आणि सी डी आहे 4 सेंटीमीटर. ठीक आहे, काय फाइंड आउट करायचं आपल्याला ते आपण लिहून घेऊ इथे. इज इक्वल टू, बघा आता या फिगरमध्ये हा एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि एक दुसरा ट्रायंगल आहे डी सी बी. तर दोघांचाही बेस बघा सेम आहे, बी सी आहे. तर आपला काय फॉर्म्युला आहे, ए बी सीसाठी आपण लिहिणार बी सी इंटू ए बी, बघा बेस इंटू हाईट अपॉन 1/2 लिहिणार नाही आपण, कारण 1/2 कॅन्सल होऊन जाईल तो. ठीक आहे, आणि आपण सेकंड ट्रायंगल घेतला आहे डी सी बी घेतला आहे. तर याच्यामध्ये बघा बेस काय आहे, बी सी आहे पुन्हा, इंटू हाईट आहे डी सी. डी सी लिहा सी डी लिहा काही फरक नाही पडत. ठीक आहे, हा बी सी कॅन्सल होऊन जाईल. आपल्याकडे काय राहिलं, ए बी अपॉन डी सी. ठीक आहे, आता ए बीची काय व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 3 सेंटीमीटर आणि सी डी आहे आपल्याकडे 4 सेंटीमीटर. तर हे या एक्झाम्पलचं ॲन्सर आहे. ठीक आहे, चला आता बघा सेम क्वेश्चन आला होता तुम्हाला जुलै 2022मध्ये. सेम फिगर आहे, याच्यामध्ये पण तसंच करायचं. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, बी सी परपेंडिक्युलर आहे ए बीला, ए डी परपेंडिक्युलर आहे ए बीला. ओके, बी सी इज इक्वल टू किती आहे 4 आहे, ए डी इज इक्वल टू आहे 8. आपल्याला काय फाइंड करायचं आहे ते आपण लेफ्ट हँड साईडला लिहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. ठीक आहे, कोणता ट्रायंगल आहे बघा, ए बी सी हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा आहे ए डी बी हा ट्रायंगल आहे. ठीक आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल काय असते, बेस इंटू हाईट असते. बघा बेस काय आहे, ए बी सी ट्रायंगलचा बेस आहे ए बी, हाईट आहे बी सी अपॉन, आणि हा जो सेकंड ट्रायंगल आहे याच्यामध्ये ए डी बीमध्ये बेस काय आहे ए बी इंटू हाईट आहे ए डी. ठीक आहे, बघा बेस कॅन्सल होऊन जाईल इथे, ए बी कॅन्सल, बी सी अपॉन ए डी इज इक्वल टू, बी सी किती दिला आहे आपल्याला बघा इथे दिलेला आहे, गिवन आहे 4 आणि ए डी किती आहे 8 आहे. ठीक आहे, 4नी 8ला आपण इथे डिवाईड करून टाकू, तर काय होईल 1/2 आपल्याला ॲन्सर मिळेल. ओके, चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एक्झाम जुलै 2023मध्ये विचारलं होतं. एक्झाम्पल आहे इन फिगर अँगल ए बी सी अँड इज इक्वल टू अँगल डी सी बी किती दिलेलं आपल्याला 90 डिग्री आहे. ठीक आहे, म्हणजे ए बी जी आहे ती परपेंडिक्युलर आहे बी सीला आणि डी सी काय आहे ती पण परपेंडिक्युलर आहे बी सीला. म्हणजे बघा या दोनही ट्रायंगलमध्ये जो बेस मिळत आहे तो आपला सेम आहे बी सी. ठीक आहे, काय काय गिवन आहे ते लिहून घेऊ आपण. काय दिलेलं आहे आणखीन, ए बी दिलेलं आहे 6 सेंटीमीटर. सेंटीमीटर कधी दिलं असते कधी नाही दिलं असते. ठीक आहे, 6 दिलेलं आहे.
डी सी इज इक्वल टू 8 आहे. तर ते लिहून घ्या इथे आपल्या माहितीसाठी. डी सी आपल्याला 8 दिलेला आहे. ठीक आहे. तर जे फाइंड करायचं आहे ते आपण इकडे लेफ्ट हँड साईडला लिहून घेऊ. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काय असतो आपल्याकडे बघा, बेस इंटू हाईट आहे. बेस किती आहे या ट्रायंगलमध्ये, ए बी सी जर ट्रायंगल घेतला आपण तर याच्यामध्ये बेस आहे बी सी इंटू हाईट किती आहे ए बी अपॉन सेकंड ट्रायंगल आहे आपला डी सी बी, हा ट्रायंगल घेतलेला आहे आपण. याच्यामध्ये बेस आहे बी सी इंटू हाईट आहे डी सी. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आता बी सी कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला मिळेल ए बी अपॉन डी सी. ठीक आहे. ए बीची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 6 आणि डी सी आपल्याला दिलेला आहे 8. तर याला आपण पुढे सॉल्व करू शकतो. याला रिड्यूस करायचं बघा, 2नी दोघांना पण आपण डिवाईड करू शकतो. तर इथे मिळेल ओके 3/4 काय मिळेल आपल्याला ॲन्सर मिळेल. बघा सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामधला, एक्झाम मार्च 2025ला आला होता. बघा मित्रांनो, सोल्युशनमध्ये आपण आधी गिवन लिहून घेऊ. क्वेश्चन काय आहे बघा, ट्रायंगल ए बी सी बी डी सी, बघा बी डी सी अँड बी डी इज इक्वल टू किती दिलेला आहे बघा, ते लिहून घेऊ 7. आणि बी सी जो आहे म्हणजे बी सी म्हणजे हे पूर्ण इथपर्यंत बी सी आपल्याला दिला आहे 20. ठीक आहे. फाइंड करायचं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर काय काय गिवन आहे ते लिहून घेऊ. ओके. तर बघा काय काढायचं आहे आपल्याला, फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ठीक आहे. आता कोणता ट्रायंगल आहे, पहिले ए बी डी ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता बघा इथे हे 2 ट्रायंगल आहे, एक ए बी डी आहे आणि एक ए बी सी आहे. तर आपण काय करू आता, यांची हाईट कशी पाहायची, तर इथून आपल्याला एक परपेंडिक्युलर टाकू आपण. इथे बघा असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण. ठीक आहे. तर दोनही ट्रायंगलची हाईट हीच आहे, म्हणजे दोनही ट्रायंगलची हाईट सेम आहे. जर हाईट सेम असेल तर हाईट कॅन्सल होऊन जाईल तिथे. ठीक आहे. आपण याला नाव देऊ शकतो एक इथे ई नाव जर दिलं आपण ए ई. ठीक आहे. तर बघा आता एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी जर घेतला आपण तर बेस किती आहे याचा बेस आहे बी डी, बघा बी डी इंटू हाईट किती आहे ए ई. ठीक आहे. अपॉन सेकंड ट्रायंगल आहे ए बी सी. ठीक आहे. याच्यामध्ये बेस किती आहे बी सी आहे आणि हाईट किती आहे आपली या ट्रायंगलची, त्या ट्रायंगलची पण ए ईच आहे. ओके. तर काय होईल इथे ए ई आपण कॅन्सल करून टाकू. तर आपल्याला काय मिळेल बी डी अपॉन बी सी. तर बी डी तुम्हाला दिलेला आहे 7 आणि बी सी आहे 20. ठीक आहे. तर हे काय होईल आपल्याला ॲन्सर मिळेल. चला मित्रांनो, नेक्स्ट आपला टॉपिक आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मार्च 24ला हा थेरम विचारला होता. टेक्स्टबुक पेज नंबर 7वर हा थेरम आपल्याला दिलेला आहे. तर बघा थेरमचं स्टेटमेंट आहे, इफ अ लाईन पॅरलल टू द साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स, देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे बघा ही लाईन आहे यल आणि ही ए बी आणि ए सीला पी आणि क्यूमध्ये इंटरसेक्ट करत आहे आणि ही लाईन जी आहे यल ही बी सीला पॅरलल आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळते मग,
AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. ठीक आहे. तर तो थेरम जो आहे तो तुम्ही पाठ करून घ्या, कारण एक्झाममध्ये एकदा विचारला आहे तो, आणि त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहे ते रेग्युलरली एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे. तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, या थेरमचा कॉन्व्हर्स बघा. कॉन्व्हर्स म्हणजे आपल्याला जर हे दिलेलं असलं किंवा आपण एखादा क्वेश्चन सॉल्व करत आहे आणि आपल्याला असं जर मिळालं, ठीक आहे, तर आपण काय म्हणू शकतो की ती लाईन पॅरलल आहे ट्रायंगलची जी रिमेनिंग साईड आहे त्याला काय आहे, पॅरलल आहे. ठीक आहे. तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बघा. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साईड. बघा आपल्याकडे काय आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. ठीक आहे. तर याच्यावरून आपण काय म्हणणार की लाईन L पॅरलल आहे लाईन BCला. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे की पहिले आपल्याला ही लाईन दिली आहे, ही पॅरलल आहे म्हटलं याला, आणि आपल्याला हे मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि कॉन्व्हर्समध्ये आपल्याकडे ही टर्म असते आणि आपल्याला त्याच्यावरून आपण म्हणणार की लाईन L पॅरलल आहे BCला. आता बघा याच्यावर क्वेश्चन कसा विचारला आहे आपल्याला. एक्झाम नोव्हेंबर 2020ला क्वेश्चन आला होता. इन अ ट्रायंगल ABC, आपल्याला एक ABC ट्रायंगल दिलेला आहे. सेगमेंट DE आहे पॅरलल BCला. बघा इथे पॅरलल आहे आपल्याला. बघा इथे यांनी AD दिला आहे 6 सेंटीमीटर, त्याच्यानंतर DB आहे 9 सेंटीमीटर आणि EC आहे 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता. इन अ ट्रायंगल ABC सेगमेंट DE पॅरलल टू साईड BC. ओके. त्याच्यावरून आपल्याला काय मिळते मग, AD अपॉन DB बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम AE अपॉन EC. मग आपल्याला इथे रिझन लिहायचं होतं, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. आपल्याला इथे रिझन लिहायचं होतं की कोणता थेरम त्यांनी इथे यूज केला आहे म्हणून. तर बघा AD 6 आहे, DB 9 सेंटीमीटर आहे, इथे पुट केलेलं आहे बघा. AE ॲज इट इज, आणि EC इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे आहे 7.5. आता बघा इथे काय झालं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे त्यांनी. AE इज इक्वल टू आपल्याला मिळेल 6 इंटू 7.5. अपॉनमध्ये काय येणार, अपॉनमध्ये 9. ठीक आहे. आता याचं कॅल्क्युलेशन कसं करणार बघा. 3 जो आहे तो 6ला पण डिवाईड करतो, 9ला पण करतो. तर 6ने आपण इथं डिवाईड करणार, 6 2 जा 6, 3 2 जा 6, आणि 9ला 3ने जर डिवाईड केलं तर आपल्याला मिळते 3. ओके. तर 2 इंटू 7.5 आपल्याला मिळेल 15 अपॉन 3, आणि 3ने जर आपण 15ला डिवाईड केलं तर आपल्याला मिळते 5. देअरफॉर AE इज इक्वल टू 5 आपल्याला मिळेल. ॲक्टिव्हिटी आपली कंप्लीट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. एक्झाम मार्च 2020ला विचारलेला आहे. इन अ ट्रायंगल PQR, ओके, PQR NM पॅरलल टू RQ इफ PM इज इक्वल टू आपल्याला 15 दिलेला आहे, MQ आपल्याला 10 दिलेला आहे, NR जो आहे तो आपल्याला 8 दिलेला आहे, आणि आपल्याला PN फाइंड आउट करायचा आहे. बघा मित्रांनो, सर्वात आधी काय करायचं, जे आपल्याला गिवन आहे ते लिहून घेणार आपण. आपल्याला काय काय गिवन आहे इन अ ट्रायंगल PQR. ठीक आहे. NM जी आहे पॅरलल आहे RQला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला PM दिलेला आहे 15, MQ दिलेला आहे 10, NR दिलेला आहे 8. ओके. आपण काय म्हणणार इथे, बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम
बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून आपण काय लिहू शकतो, PN अपॉन NR, PM अपॉन MQ. ठीक आहे. तर बघा आपल्याला PN आपल्याला काढायचं आहे. PN ॲज इट इज राहणार. NR किती आहे आपल्याकडे बघा इथे 8 आहे. PM किती आहे 15 आहे. MQ किती आहे बघा 10 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. ठीक आहे. तर PN इंटू 10 इज इक्वल टू 8 इंटू 15. ठीक आहे. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, PNची. तर PNला आपण ॲज इट इज ठेवणार इथे 8 इंटू 15 अपॉन 10 बघा इकडे मल्टिप्लायला आहे, या बाजूला जाईल तर काय होईल, इक्वल टूच्या तो डिवाईडला जाईल. ठीक आहे. आता बघा याला आपण थोडंसं रिड्यूस करू शकतो. 2नी 8ला डिवाईड करायचं 4 मिळेल. 2नी आपण जर 10ला डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळेल इथे 5. ओके. तर काय मिळालं बघा 4 इंटू 15 अपॉन 5. आता 5नी आपण 15ला डिवाईड करू शकतो. 5 3 जा 15. तर आपल्याला काय मिळते 4 इंटू 3. 4 इंटू 3 किती मिळणार 12. ओके. देअरफॉर PN इज इक्वल टू आपल्याला मिळेल 12. ठीक आहे मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. एक्झाम मार्च 2020ला आलेला आहे. ही इथे त्यांनी फिगर दिलेली आहे आपल्याला. इन फिगर X is any point in the interior of the triangle. Point X is joined to the vertices of triangle segment PQ बघा segment PQ parallel segment DE बघा DE ला पॅरलल आहे. segment QR parallel to segment EF. QR बघा parallel to EF आहे. Complete the activity. Prove that segment PR पॅरलल टू सेगमेंट DF. म्हणजे ही जी आहे PR आपल्याला काय करायचं आहे DFला पॅरलल दाखवायची आहे. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता आणि अर्ध्यापेक्षा जास्त जे आहे एक्झाम्पल हे त्यांनी सॉल्व करून दिलं आहे आपल्याला. आपल्याला फक्त हे 2-4 बॉक्समध्ये व्हॅल्यू टाकायचे आहे. ठीक आहे. बघा आता इन ट्रँगल XDE. XDE बघा कोणता ट्रँगल आहे XDE हा ट्रँगल घेतलेला आहे बघा त्यांनी. ठीक आहे. तर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कसं लिहिणार आपण त्याला XP अपॉन PD आणि XQ अपॉन QE. बघा इथे काय येणार XQ येणार. ठीक आहे. नंबर 1 बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इन अ ट्रँगल XEF हा ट्रँगल घेतलेला आहे. याच्यामध्ये पण QR जो आहे तो पॅरलल आहे EFला. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण काय लिहू शकतो बघा XQ अपॉन QE. ठीक आहे. आणि इथे येणार XR अपॉन RF. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून आपण. ठीक आहे. आता इथे बघा QX XQ किंवा आपण XQ अपॉन QE जे आहे ते बघा ही सेम जी टर्म आहे ती इथे पण आहे. तर ती कोणाच्या इक्वल आहे XR अपॉन RF. तर बघा इथे काय लिहिलं आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून आपण काय लिहू शकतो XP अपॉन PD. XP अपॉन PD आपल्याला काय मिळते XR बघा XR अपॉन काय येणार RF. ठीक आहे. आता आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिला होता. तर त्याच्यामध्ये बघा असं जर आपल्याला मिळत असेल म्हणजे XP अपॉन PD आणि इज इक्वल टू XR अपॉन RF. तर आपण काय म्हणू शकतो की PR ही जी सेगमेंट आहे पॅरलल कशाला होईल DFला. बघा इथे बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. चला मित्रांनो नेक्स्ट बघा इथे एक्झाम नोव्हेंबर 2020ला आलेला हा थेरम आहे. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 10वर हा थेरम दिलेला आहे. तुम्ही त्याला पाठांतर करून घ्या चांगलं. ठीक आहे. त्याच्यावर कसे क्वेश्चन विचारतात ते मी इथे घेतलेले आहे. ते तुम्हाला मी सोडवून दाखवतो. ठीक आहे. तर हा थेरम तुम्हाला दिला होता
द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सवर्सल बाय द 3 पॅरलल लाईन्स इन इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स गिवन लाईन यल. बघा आता लाईन यल ही आहे कोणाला पॅरलल आहे, लाईन यमला. लाईन यम कोणाला पॅरलल आहे, लाईन यनला. ठीक आहे, तर या ज्या 3 लाईन्स आहे त्या एक दुसऱ्याला पॅरलल आहेत. ठीक आहे, आता बघा ट्रान्सवर्सल ही जी आहे T1 आणि T2 इंटरसेक्ट द पॅरलल लाईन्स ॲट पॉईंट ABC अँड PQR रिस्पेक्टिवली. बघा या ज्या 2 ट्रान्सवर्सल आहे त्या इंटरसेक्ट करत आहे पॅरलल लाईन्सना. कुठे कुठे करत आहे बघा, ABCला आणि PQRला इंटरसेक्ट करत आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय इथे प्रूव्ह करायचं होतं, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. म्हणजे जसं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये आहे तसंच इथे पण आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही हा थेरम पाठ करून घ्या. त्याच्यावर क्वेश्चन कसा विचारतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा एक्झाम मार्च 2023 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. इन ट्रॅपेझियम ABCD. बघा ABCD आपल्याला ट्रॅपेझियम दिलेला आहे. याच्यामध्ये AB जी आहे साईड ती पॅरलल आहे साईड PQला. ठीक आहे, आणि PQ कशाला पॅरलल आहे, DCला. आणि आपल्याला बघा त्यांनी इथे AP इज इक्वल टू किती दिलेला आहे, 15. PD किती आहे, 12. QC किती आहे, 14. आणि त्यांनी आपल्याला BQ काढायला सांगितलं. जसं आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचे क्वेश्चन सॉल्व केले तसंच सेम सॉल्व करायचं आहे. काय गिवन आहे ते लिहून घ्यायचं आधी. इन ट्रॅपेझियम. ठीक आहे, ट्रॅपेझियम कोणता आहे, ABCD. ओके, त्याच्यानंतर काय गिवन आहे, AB पॅरलल आहे साईड PQला आणि साईड PQ कशाला पॅरलल आहे, साईड DCला. ठीक आहे, AP इज इक्वल टू आपल्याला 15 दिलेला आहे, PD आपल्याला 12 दिलेला आहे, QC जो आहे तो आपल्याला 14 दिलेला आहे. जे जे दिलेलं आहे ते गिवनमध्ये लिहून घ्यायचं आधी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हाच थेरम आपल्याला इथे यूज करायचा आहे. हा थेरम इथे यूज करायचा आहे. तर आपण कसं लिहिणार बघा, AP अपॉन PD. ठीक आहे, आपण लिहिणार AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. आपल्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या इथे पुट करणार आपण. 15 अपॉन काय मिळेल, 12. BQ आपल्याला काढायचा आहे आणि QC आपल्याला दिलेला आहे 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. काय मिळेल बघा, आपल्याला मिळते BQ इंटू 12 इज इक्वल टू 14 इंटू इकडे 15 होईल, 14 इंटू 15. BQची व्हॅल्यू काढायची आहे, त्याला लेफ्ट साईडला ठेवा. 14 इंटू 15 अपॉन 12. बघा याला आधी रिड्यूस करून घ्यायचं. म्हणजे जर 12ला आणि 14ला 2 डिवाईड करतो तर कसं होणार बघा, 2नी आपण 12ला डिवाईड करू 6 मिळते, 14ला जर डिवाईड केलं तर 7 मिळते. काय राहिलं, 7 इंटू 15 अपॉन 6. ठीक आहे, बघा 3 पुन्हा 15ला पण डिवाईड करतो, 6ला पण डिवाईड करतो. तर 3 2 जा 6, 3 5 जा 15, 7 इंटू 5 अपॉन 2 मिळेल. ठीक आहे, त्यानंतर 7 इंटू 5 आपल्याला मिळते 35 अपॉन 2. आणि 35ला आपण जर 2ने डिवाईड केलं तर आपल्याला ॲन्सर मिळेल 17.5. ठीक आहे, डिव्हिजन आपल्याला करता येते. ठीक आहे, चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम जुलै 2022ला विचारला होता.
ठीक आहे. इन अ ट्रायंगल पी क्यू आर, आपण समजा एक पी क्यू आर ट्रायंगल घेतला, ठीक आहे, आणि एम एन जी आहे ती पॅरलल घेतली आपण क्यू आरला. तर बघा इथे काय काय दिलेलं आहे. पी एम किती दिला आहे आपल्याला 15, ठीक आहे. एम क्यू किती दिला आहे 12, ओके. पी एन किती दिला आहे 12, ठीक आहे. आणि आपल्याला बघा एन आर दिलेला आहे इथे 8, ठीक आहे. तर एक्झाममध्ये जे आहे या क्वेश्चनमध्ये फिगर वगैरे काही दिली नव्हती, त्याचं कामही नव्हतं आपल्याला, ठीक आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्या होत्या. बघा पी एन किती आहे 12, एन आर किती दिला आहे आपल्याला, एन आर 8 आहे, ठीक आहे. आता याला जर सोडवतो म्हटलं आपण, तर बघा 8ला 4 डिवाईड करतो, ठीक आहे. तर 4 2 जा 8, 4 3 जा आपल्याला काय मिळते 12 मिळते, म्हणजे 3/2, ठीक आहे. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट, पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू 15/12. तर याला बघा 12ला कोण कोण डिवाईड करते आणि 15ला कॉमनली कोण डिवाईड करतो, तर 3 करेल डिवाईड. 3 4 जा 12, 3 5 जा 15. तर आपल्याला ॲन्सर मिळते 5/4. इक्वेशन नंबर 2. तर इथे बघा पी एन अपॉन एन आर नॉट इक्वल टू आहे पी एम अपॉन एम क्यू, ठीक आहे. तर आपण हे आपल्याला इक्वल मिळाले का, कारण इथं 3/2 मिळालं आहे याचं वाला ॲन्सर. आणि पी एम अपॉन एम क्यू आपल्याला मिळालेला आहे 5/4, त्याच्यामुळं ते इक्वल नाही मिळाले आहे फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून, ठीक आहे. तर बाय इथं आपल्याला त्यांनी ब्लँक दिलं होतं, याच्यामध्ये कोणता थेरम यूज केला आहे ते आपल्याला लिहायचं होतं. तर इथं बघा कोणता थेरम यूज केलेला आहे, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, ठीक आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून आपण काय म्हणणार, सेगमेंट एन एम इज नॉट पॅरलल टू साईड आर क्यू, ठीक आहे. त्याच्यामुळं काय होणार, इथे एम एन जी आहे एन एम एम एन आपण काही म्हणू शकतो, ही आर क्यूला पॅरलल नाही आहे असं आपण म्हणू शकतो.